मुंबई महानगरपालिकेचे कामकाज मराठी भाषेत चालायला पाहिजे. याचबरोबर सर्व नियमानुसार मराठी भाषेत पत्रक असावेत असाही नियम आहे. पण पालिका प्रशासनाला मात्र याचा विसर पडला आहे आणि आज त्यांची चक्क इंग्रजी भाषेतील पालिकाच घटना पुस्तक नगरसेवकाने वाटप केलं. यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला. प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यावर टीका केली. खरं म्हणजे मुंबई महापालिकेचे प्रशासन हे 1888च्या कायद्यानुसार चालतं आणि ह्या 1888चा नेमका कायदा काय आहे ह्याचं एक पुस्तक नगरसेवकांना नवीन निवडून आल्यानंतर दिलं जातं. परंतु ह्यावेळेस थोडे ॲक्टमध्ये बदल होते, त्याच्यामुळे हे 6 महिन्यांना आम्हाला पुस्तक दिलं जातं आहे. परंतु मुंबई महापालिकेच्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की संपूर्ण कामकाज हे मराठीमध्ये झालं पाहिजे आणि ज्या वेळेला हे संपूर्ण कामकाज मराठीमध्ये होत नव्हतं म्हणून मी स्वतः या ठिकाणी महापौरांना त्यावेळेला पत्र दिलं होतं की काही ठिकाणी कामकाज हे मराठीमध्ये होत नाही आहे, तर आपण कृपया हे मराठीमध्ये होण्यासाठी आदेश द्यावे. तेव्हा महापौरांनी देखील सांगितलं होतं की नक्कीच हे मराठीमध्ये कामकाज होण्यासाठी आदेश दिले जाईल. परंतु आज जेव्हा नगरसेवकांना ही पुस्तिका वाटली गेली तेव्हा आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा पुन्हा एकदा आश्चर्यचकित झालेलो आहे की इंग्रजीमध्ये ही पुस्तिका संपूर्ण बनवलेली आहे. खरं म्हणजे हा ॲक्ट मराठीमध्ये असणं गरजेचं आहे. माझी अजूनही प्रशासनाला मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरसेवकांना हे इंग्रजी ॲक्टचं वाटप न करता मराठीमध्ये देण्यात यावं आणि जी आपला कायदा आहे की जो मराठीमध्ये कामकाज व्हायला पाहिजे त्याचं अनुकरण प्रशासनाने करावं. सातत्याने सगळे तुमच्या आदराची मागणी मराठीमध्ये कारवाई प्रशासन ऐकायला तयार नाही. काय एकूणच म्हणायचं का प्रशासन कारवाई करायला पाहिजे. ज्या संबंधितांनी हे ॲक्टची पुस्तक प्रिंट केलं, हे कायदा पुस्तक प्रिंट केलं, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. माझी मागणी आहे की महापौरांनी या संदर्भामध्ये जो दिलेला शब्द होता आम्हाला सभागृहाला की सगळं कामकाज मराठीमध्ये होईल, ते जर एखाद्या अधिकाऱ्याकडून पाळलं जात नसेल तर हे ज्या अधिकाऱ्यांनी केलं आहे त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.